फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे फॅमिलीमध्ये कोणीच नाही या क्षेत्रामध्ये आणि तिकडनं येऊन आपलं इकडे नाव सिद्ध करायचं, काहीतरी वेगळं करायचं. नो डाऊट तू मास्टर्स केलं थिएटरमधनं, पण तरीसुद्धा तिथून ते इंडस्ट्रीपर्यंतची वाटचाल ही सोपी नसणार. एक कोणतरी लागतं ना रस्ता दाखवायला किंवा काय करायचं आहे. असं कोणी ठरलं तुझ्यासाठी, कोणी होतं का तूच तुझा मार्ग शोधत गेलीस आणि मिळत गेला? असं बोथ वेज ना. एकतर मी कुठल्याही गोष्टीवर मी एनर्जीनी जाते की मला ज्याची एनर्जी आवडेल त्या दिशेने मी निघते. तर अशी बरीच लोक होती ज्यांनी मला सपोर्ट केलं. जसं अशोक रानडे होते ज्यांनी मला व्हॉइस ट्रेनिंग दिलं, किंवा आमोद भट नावाचे जे टीचर आहेत आमचे म्युझिक टीचर, जे मला 2000 सालपासून आत्तापर्यंत माझा रियाज करून घेतात. तर ती लोक आहेतच ज्यांनी मला इतकं ताकदवर बनवलं. किंवा निर्मल पांडेनी सांगितलं कमिटमेंट काय असतं. वामन केंद्रेंनी मला एकदा सांगितलं तू जुलिया रॉबर्ट्स आहेस, तू हे काम करायचं. जेव्हा मी सोडत होते म्हटलं मला हे नाही करायचं, हे काय आहे मास्टर्स बिस्टर्स खूप बोरिंग आहे. तर ते बोलले तू जुलिया रॉबर्ट्स आहेस, तुला कळतंय का. झालं आपण जुलिया रॉबर्ट्स असं मी ठरवलं. तर अशा बऱ्याच व्यक्तींनी मला इकडनं तिकडनं धक्का मारून नेलंय बऱ्याच जागी. आणि कधी कधी असंही झालंय की अच्छा हे दार बंद झालंय का, मग ते करूया का, मग ते करूया का, असं करून तेही उघडत गेलंय. तर खूप लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात. असं नाही म्हणतं कोणी गॉडफादर नसेल, पण बरीच लोक आहेत त्याच्यात जी माझ्या प्रत्येक वेळी तुला भेटलेली. हां, खूप लोक आहेत खूप. आणि खूप लोकांनी दुखावलंय. त्यांच्यामुळे अब तेरे को दिखाता हूं वगैरे या लेवलला जाऊन पण मी केलेलं आहे. हां. सो ते ठीक आहे. म्हणजे माझं आता मी हे ओपनली बोलू शकते, ह्याला खूप वर्ष झाली. माझं जे कॉलेजचं अफेअर होतं ते आमचं ब्रेकअप झाल्यावर मला, आणि म्हणजे त्यानेच मला सांगितलं तू मास्टर्स कर, मी टीचिंगचा BEd करतो वगैरे वगैरे. आणि मग आमचं व्हॉटेवर कारणामुळे ब्रेकअप झालं की हे नाही होतं, किंवा त्याला असं वाटलं की ही खूपच स्ट्रॉंग मुलगी, ही माझ्या घरी फिट नाही होणार वगैरे. तर तेव्हा मी असं ठरवलं की आता ना मला नाही कळणार तू कुठे आहेस, पण तुला मी रोज दाखवणार की मी कुठे आहे. तुला रोज दिसणार की तृप्ती खामकर काय करते. आणि तेव्हा झुलवा झालं, त्यामुळे झुलवाचे रोज पेपरमध्ये तेव्हा ते ऍड्स यायच्या ना आपल्या नाटकाच्या. तर ते रोज कॉलममध्ये यायचं, झुलवा आज इकडे प्रयोग आहे, झुलवा आज तिकडे प्रयोग आहे. तर मला मी हे करणार की मला त्रास नाही, तू मला दिसला नाहीस तर मला त्रास नाही होणार, पण तुला मी सतत दाखवत राहणार की मी काय करतेय. सो दॅट वॉज अन अँगर काइंड ऑफ थिंग. पण आज आम्ही सगळे मित्र आहोत. जेवढे माझ्या आयुष्यातली जितकी लोक मला सोडून गेली ती सगळी परत आली आहेत. आणि मला असं वाटतं की लोकांना बांधून ठेवलं पाहिजे. वी हॅव वन लाईफ. त्यात कुणाशी तरी भांडण करून त्या माणसाला आपल्या आयुष्यातनं बाहेर घालून काहीच पॉईंट नसतो. बट तो अँगर इश्यू तो जो होता तो टर्न आउट वेल तुझ्यासाठी. एकदम व्हेरी वेल डू, खूप मस्त. मै दिखाएगा असं. आणि तिने आता हे गोष्ट इतकी ओपनली सांगितली, मला खूप मस्त वाटलंय तृप्ती. आता तुम्ही विचार करा कोण आहे तो. नाही आपल्या इंडस्ट्रीमधला नाही आहे.